मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही घरातून निघालेत आणि 2-2.5 तास थांबलेत एकाच ठिकाणी आणि बुकिंगच नाही भेटले तुम्हाला आणि तुम्ही बुकिंग न घेता किंवा काम न करता असेच एमटी रिटर्न घरी गेलेले आहेत? असं कधी झालंय का? झालं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की कुठे झालं आणि कोणत्या एरियामध्ये असं झालंय की 2-2 तास 2.5 तास घरातून निघाल्यानंतर बुकिंग वाजलीच नाहीये. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तो एरिया कोणता आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज वार आहे संडे आणि तारीख आहे 24. तर काल शनिवार होता आणि मी सुट्टी घेतली होती. तर घरातून निघालोय मी 9 वाजताच निघालोय, पण बुकिंगच नाही लागत आहे. बुकिंग लागतात आहे त्या पण ठाण्याच्या 300 रुपये 350 रुपये अशा बुकिंग लागतात आहे. एक एअरपोर्टची बुकिंग लागलेली 550 रुपये. नाही घेतली, एवढ्या कमी रेटमध्ये काम करण्यापेक्षा नाही केलेलंच बरं. तर बघूया आता कोणती बुकिंग लागते इकडनं. चांगली बुकिंग लागली तर घेऊया, नाही लागली तर मग घरी जाऊया. 9:30 वाजलेले, 9 वाजता निघालोय. 10:30 वाजेपर्यंत वाट बघेन. जर चांगली बुकिंग लागली तर घेईन, नाही लागली तर मग रिटर्न जाईल. कोणती बुकिंग आलेली काय माहिती. बुकिंग तर दिसायच्या पहिलेच गायब होतात. तर ठीक आहे, उबरमध्ये पण काय बुकिंग नाही वाजत एक पण. उबरमध्ये एक इंटरसिटी वाजलेली, कोणती होती माहिती नाही, 1200 रुपये दाखवत होते आणि 2.5 तास लागत होते जायला. नाही ऍक्सेप्ट केली. तर बघूया ओलामध्ये कोणते वाजते का बुकिंग. जर चांगली कोणती बुकिंग वाजली तर मग घेऊन निघून जाईल नवी मुंबई, कारण का संडे तर खाली असणार रोड पूर्ण. तर जी पण चांगली बुकिंग असेल ती घेईल आणि निघून जाईल. तर बघू आता कोणती बुकिंग भेटते आपल्याला. चांगली असो नसो, फक्त प्राइस चांगली पाहिजे, बाकी लांब जवळचा काय फरक नाही पडत. प्राइस चांगली असेल तर घेईल आणि निघून जाईल. म्हणजे दिवसभर काम करायला तरी भेटेल. लोकलमध्ये तर वाटत नाही आज काम होईल, कारण का बुकिंगच नाही वाजत. आता अर्धा तास झाला, मला वाटतं 1-2च बुकिंग वाजल्यात फक्त. तर बघू आता, वाजली तर वाजली, नाही वाजली तर वेट करूया आणि जास्तीत जास्त 10:30 पर्यंत वेट करेन. 10:30 वाजता जर नाही वाजली बुकिंग तर मग मी घरी निघून जाईन. तर बघूया आज काय होतंय. या अशाच बुकिंग वाजतात आणि या अशा बुकिंग घ्यायचं तर बरोबर बिलकुल पण इच्छा नाही आणि काम करायची पण. त्यामुळे बघूया, चांगली बुकिंग लागली तरच घेईन, अशा बुकिंग तर नाही घेणार. हे बघा, ह्यात सेमच बुकिंग वाजतात अशाच लो प्राइसच्या आणि खूप जास्त वेळ 44 मिनिट्स लागणार आहे. आणि किलोमीटर पण एवढं, म्हणजे किलोमीटर ठीकच आहे पण उशीर जास्त लागेल. आणि अशी बुकिंग तर नाहीच घेणार आहे, कारण का पिकअप पण लांब आहे. 2.5 किलोमीटर जवळपास पिकअप आहे. मग ही बुकिंग पण नाही घेणार आहे. चांगली बुकिंग लागतच नाहीयेत खूप, म्हणजे कमी बुकिंग वाजतात आहेत आणि खूप वेळानंतर एक बुकिंग, आणि एक बुकिंगच 2-2, 3-3 वेळा वाजते. तर बघूया इकडनं निघायला तरी भेटतंय का नाही. जर निघालो इकडनं तर ठीक आहे, नाही निघालो तर मग अशा सेमच बुकिंग वाजतात. त्या कोण घेत पण नाही वाटतं बुकिंग, त्याच कंटिन्यू वाजतात. किलोमीटर बघा किती, 3.4 किलोमीटरला पिकअप आहे. बघा, परत तीच बुकिंग आली जी अगोदरची होती. तर त्याच बुकिंग वाजतात रिपीटेड. नवीन बुकिंग पण नाही येते आणि चांगल्या बुकिंग पण नाही येते. तर बघूया, वेट करूया आता चांगल्या बुकिंगचा. एखादी चांगली बुकिंग लागली तर निघून जाऊया. क्लायमेट छान आहे आजचं, ढगाळ वातावरण आहे. तर बघूया आता, लागली तर लागली, नाहीतर वेट करूया. 135 प्राईम प्लसचा रेट आहे हा. प्राईम प्लसचा 135. भाई काय फ्युल वाढो, सीएनजी वाढो, यांना काय फरकच नाही पडत. काय कधी कसं काम करणार आहे म्हणजे या रेटमध्ये. तरी 135 मध्ये आपल्याला काय भेटणार, त्यांना काय भेटणार. गाडीचा फ्युल, गाडीचा सर्व्हिस चार्ज, मेंटेनन्स, भाई काय काय निघणार त्या 135 मध्ये. मला काय समजत नाही बाबा. अशा रेटमध्ये कसं काम होईल. तर आणि अशा रेटची बुकिंग तर घेणार पण नाहीये मी. भले नाही काम झालं तरी चालेल. तर बघूया आता कशा बुकिंग वाजतात आपल्याला. आज तर रेट खूप म्हणजे खूप जास्त लो वाटतोय मला. तरी कोणती बुकिंग वाजली आहे, मुलुंडची बुकिंग होती ही. मुलुंडचा रेट बघितला तुम्ही 485 भाई, म्हणजे 500 रुपये पण पूर्ण नाही तेव्हा बुकिंग 700, 750, 600च्या तर प्लसच असतात मुलुंडच्या बुकिंग. आणि आता बघा. ठीक आहे, बघूया अजून कोणत्या बुकिंग वाजतात. जर चांगली बुकिंग लागली तरच घेईन, अशा बुकिंग तर बिलकुल नाही घेणार आहे मी. खारघरची बुकिंग मला वाटतं ऍक्सेप्ट करायला पाहिजे होती. ठीक आहे, बघूया आता. व्हिडिओ बंद करतो. खारघरची बुकिंग आली तर ऍक्सेप्ट करेन मी. याच बुकिंग वाजतात सर्व. आता काय कळत नाही बाबा कसं काय करायचं. एक चांगली बुकिंग आली होती खारघरची,
माझी चुकी झाली, मी ॲक्सेप्ट नाही केली ती बुकिंग. ॲक्सेप्ट करायला पाहिजे होती, तिकडनं काम सुरू झालं असतं माझं. चला ठीक आहे, बघूया आता. माय बॅड. बघू आता दुसरी कोणती चांगली बुकिंग भेटते का. मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही घरातून निघालेत आणि 2-2.5 तास थांबलेत एकाच ठिकाणी आणि बुकिंगच नाही भेटले तुम्हाला आणि तुम्ही बुकिंग न घेता किंवा काम न करता असेच एम्प्टी रिटर्न घरी गेलेले आहेत? असं कधी झालंय का? झालं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की कुठे झालं आणि कोणत्या एरियामध्ये असं झालंय की 2-2 तास 2.5 तास घरातून निघाल्यानंतर बुकिंग वाजलीच नाहीये. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तो एरिया कोणता आहे. हे बघा मित्रांनो, टिटवाळाची ट्रिप आहे ही 265. टिटवाळा काय परवडतं 265 मध्ये, प्लस 10 किलोमीटर तर त्यांचं पिकअप आहे. तर अशा सगळ्या ट्रिप वाजतात. तर 10:30 पण वाजून गेलेत, तरी मी विचार केला की अजून 10-15 मिनिटं थांबतो 11 वाजेपर्यंत. बघू वाट, जर चांगली ट्रिप लागली तर घेऊन जाईल. मला वाटतं ती खारघरची ट्रिप माझ्याकडून मिस झाली, ती चुकी झाली. तर बघूया आता. उबरमध्ये तर एक पण ट्रिप नाही वाजत आहे आणि ओलामध्ये वाजताय तर सगळ्या अशा ट्रिप वाजतात. मला वाटतं रिक्षापेक्षा पण जास्त कमी रेट आहे यांचा. तर उबरमध्ये वाजलेली आहे बघा, उबरची ट्रिप बघा. तर सगळ्या अशाच 150-250च्या आसपासच्या ट्रिप वाजतात आणि त्या घ्यायच्या मला बिलकुल पण इच्छा नाहीये. तर बघू आता. वाजली तर ठीक आहे, अजून अर्धा तास थांबतो. नाही वाजली तर मग घरी जातो आणि काम आहे माझं एक ते करतो. काम म्हणजे जे मिडल क्लास लोकांचं सर्वप्रथम पाऊस पडायच्या अगोदर जे काम असतं तेच, की घरावरती ताडपत्री म्हणजे ते प्लॅस्टिक टाकायचं. भाई ते काम आहे आपलं, ते आपल्याला करायलाच लागेल. मेन काम आहे ते, नाहीतर कधी पाऊस सुरू होईल सांगता नाही येणार. मग ते काम मी विचार केलेलं की संध्याकाळी 5-6 वाजता आल्यावरती करेल, जेव्हा ऊन नसेल. आणि तसंही तेव्हाच करणार आहे, पण ते काम आज मला करायचंच होतं. तर मी विचार केला की 5-6 वाजेपर्यंत काम करतो. ओला उबरवरती काहीतरी होईल बिझनेस, पण बुकिंगच लागत नाहीये. इकडनं बाहेर पडायलाच मला चान्स नाही भेटत आहे. तर ठीक आहे, आता थांबतो थोडा उशीर, अजून अर्धा तास बघतो. वाट भेटली तर निघून जाईन. 5-5:30 पर्यंत काम करेन. जर नाही भेटली तर मग आताच घरी जातो. बघूया आता कसं काय. मला वाटतं संडे आपला फुकट जाणार आहे. लास्ट संडे खूप भारी होतं, एवढं फास्ट काम झालं होतं लास्ट संडेला. मला वाटतं 6-6.5 तासातच 3,000च्या प्लस काम झालं होतं लास्ट संडेला. आता तर बुकिंगच नाही वाजत आहेत. तर बघूया. रिक्षापेक्षा पण कमी रेट आहे. मी चेक केला आता ओलाच्या ॲपमध्ये, तर भाई रिक्षाला 360 रुपये दाखवतोय बदलापूरचे, आणि ओलामध्ये आपल्या कॅबला 285 दाखवतोय बदलापूरचे. जे भाई रिक्षाला याच्यापेक्षा जास्त रेट आहे. चला 10-20 रुपयाचा पण फरक नाही, 50-60 रुपयांनी रिक्षाचा रेट जास्त आहे. ठीक आहे. आज संडेचं काय कळत नाही, कधी चांगला रेट असतो, कधी एकदम बेकार रेट असतो. लास्टच्या संडेला खूप चांगला रेट होता. तर बघूया आता काय. मला वाटत तर ना आता 1.5 तासात तर मला काय ट्रिप नाही भेटली. आता अर्ध्या तासात काय भेटणार, तरी पण थांबतो अर्धा तास. कधी असं होऊ शकतं की लास्ट मोमेंटला ट्रिप लागली. आणि असं पण वेकेशन चालू आहे, सगळे गावाला आहेत आणि जे घरी आहेत ऑलमोस्ट सगळ्यांकडे, म्हणजे 99% लोकांकडे गाड्या आहेत. भले 4 व्हीलर नसणार पण 2 व्हीलर तर असणार. जे लोक रेंटने राहतात त्यांच्याकडे पण गाडी असतेच. तर मला वाटतं ते लोक स्वतःचीच गाडी प्रेफर करतात जाण्यासाठी येण्यासाठी. आणि मेगा ब्लॉक पण असतात, जास्त करून बाहेर निघत नाही लोक. जे काय असतात फंक्शन ते अटेंड करतात. मला वाटतं ते पण संध्याकाळीच असतात, म्हणून पण कदाचित थोड्याशा कमी बुकिंग्स वाजत असतील आणि रेट पण त्यामुळे लो असेल. तर काही असू शकते पॉसिबिलिटी. असल्फाची रेट बुकिंग वाजली आहे 579 मध्ये. काही नको. ठीक आहे, बघूया आता, नाहीतर मग एमटीच घरी. मित्रांनो, वेळ झाली आहे 10:56. भाई 9 वाजता घरातून निघालोय CNG वगैरे भरून. नंतर काय ट्रिपच नाही लागली. मग आता भाई पेशन्स लेवल पण संपायला लागलेत आणि आता मग जातो घरी आणि आपलं कामच करून घेतो. घरावरती प्लॅस्टिक टाकायचं. आज विदाउट बुकिंग, एक पण बुकिंग न घेताच रिटर्न चालू आहे. CNG वगैरे तसंच आहे. तर ठीक आहे, आता जाऊया घरी. नाही झालं तर काय करू नाही शकत, आता आपल्याला नाही भेटली बुकिंग. तर ठीक आहे, आज काम करायचं मन होतं पण बुकिंगच नाही भेटली. ठीक
ठीक आहे, आता उद्याच करूया काम, उद्या भेटूया सकाळी. तर जातो आता मित्रांनो घरी. चला उद्या भेटूया.